कुलगुरु हमें पढ़ने दो, देश को आगे बढ़ने दो, कुलगुरु हमें पढ़ने दो, देश को आगे बढ़ने दो। कुलगुरु हमें पढ़ने दो. माझं नाव नितीन सुरेश महाले आहे. मी पण एक्झाम दिली होती आणि मी पहिला वेटिंगला होतो. मी वेटिंगला असल्यानंतर जे आता पहिला वेटिंगला असल्यानंतर काही मुले निघले. निघाल्यानंतर माझं नाव फायनल लिस्टमध्ये यायला पाहिजे होतं, पण मी आता जी फायनल लिस्ट बघतो तर त्याच्यामध्ये माझं नावच नाही. मी सरांना भेटायला गेलो, संचालक सरांना भेटायला गेलो, पण ते मला भेटले नाही. मग मी फजल सरांना भेटलो, तर फजल सर सांगतात की मला त्याच्याबद्दल काही माहित नाही, माझ्या हातात काहीच नाही. ते त्यांच्या हातात काय नाहीये, पण त्यांचं नाव मात्र सतत सतत हो. जाणवतं विद्यार्थ्यांमधून येत आहे. मग ही गोष्ट कशी काय? म्हणजे मला त्यांना तेच विचारलं, सर सगळं तुम्हीच बघतात, मग तुमच्या हातात काय नाही, तुम्ही दोघे लिस्ट बनवता, लिस्ट लावता, माझं वेटिंग लिस्ट मधनं का नाव काढलं? ते सांगतात संचालक सरांना भेटायला लावा. मी संचालक सरांना 10 दिवस झाले फेऱ्या मारतो, पण संचालक सर मला भेटायला तयार नाही. त्यांनी सांगितलं कुलगुरू सरांना भेट. मी कुलगुरू सरांना घेऊन गेलो होतो, पण कुलगुरू सर म्हणतात की माझ्याकडे नाही, ते संचालकाला विचारा. असं मला कोणीच त्याचं काही उत्तर दिलं नाही, काही नाही दिले, म्हणून आम्ही भर पावसात बसतो इथे. मी सांगाल ह्या मी तुषार हिरामन महाले, स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये माझा प्रवेश झाला होता. मला काढल्याचं कारण त्यांनी कुठलंही कळवलेलं नाहीये. आम्ही लवकरात लवकर इथे निघून जाऊ यासाठी त्यांनी रात्री 10:30-11 वाजता लिस्ट अपलोड केली. रात्री अपलोड केली. बरं. 2 दिवसाचा वेळ दिला की जे वेटिंगला असतील त्यांनी झटपट ऍडमिशन घ्या आणि सोबतच पुढच्या 2 दिवसामध्ये हॉस्टेल रिकामा करण्याची त्यांनी या पद्धतीची नोटीस लावली, जी चुकीची होती. याआधी ज्या गोष्टी झाल्या त्या 8 दिवस तरी साधारण दिलं जायचे मुलांना की तुम्ही रूम खाली करा, हॉस्टेल रिकामा करा. आम्हाला काढण्यासाठी सीईसीचे जे पदाधिकारी आहे, संचालक आहे, यांनी एवढी घाई का करावी? एवढा का तुमचा अट्टहास का की आम्ही का निघून जावं? आम्ही लिगल डिमांड करतोय. त्यांचे प्रत्येक जे त्यांनी प्रश्न उपस्थित केले, प्रत्येक गोष्टीला आम्ही उत्तर दिलंय, त्यांचं खंडन केलंय, प्रत्येक कागद आम्ही सादर केलाय, तरी पण आम्हाला कुठलंही कारण न देता आमचा प्रवेश त्यांनी रद्द केलाय. बरं. या पद्धतीचं कुलगुरू तुमच्यापर्यंत ह्या गोष्टीचा काही दखल घेण्यासाठी आलेले आहेत का? नाही, कुलगुरू अजूनपर्यंत आलेलेच नाहीये. कुलगुरूंच्या कानावर ह्या गोष्टी तुम्ही निवेदनातून घातलेल्या आहेत, ह्या गोष्टी आम्ही त्यांच्या समोर मांडल्यात? वेळोवेळी त्यांनी जशी डिमांड केली आम्ही त्या प्रकारचे निवेदनं सादर केलेत. कुलगुरू, कुलसचिव, कुलगुरू, संचालक प्रत्येकाला आम्ही निवेदनं वेळोवेळी सादर केले, पण त्याची कुठलीही दखल घेण्यात आलेली नाहीये. बरं. याचसोबत आम्ही जे समन्वयक होते फजल फिरदौसी, ज्यांनी आम्हाला परीक्षेच्या काळामध्ये जो त्रास दिला होता. सतत एक नाव तुम्ही पाहू शकता, एक नाव पुढे येत आहे, फजल फिरदौसी. कोण आहेत ते नक्की? काय करतात ते विद्यापीठामध्ये? सीईसी फजल फिरदौसी हे एक ॲज अ असिस्टंट प्रोफेसर म्हणून मागील 11 वर्षापासून आहेत. त्यांच्याबद्दल आम्ही चौकशी करतो तर ते आम्हाला कुठले उडवाउडीचे उत्तर देत होते. बरं. साधारणतः मागचे जे संचालक होते ते संचालक काही कारणास्तव येऊ शकत नव्हते, त्यामुळे सगळा कारभार फजल फिरदौसी यांच्याकडे होता. बरं. ॲज अ डी फॅक्टो म्हणून त्यांनी मनासारखे रूल लावले. माझं स्वतःचं ऍडमिशन सर्वात पहिल्यांदा माझं ऍडमिशन अडवलं 3 तारखेला. 3 तारखेला माझं ऍडमिशन अडवलं. मला सरळ सांगितलं की कंप्लेंट आलेली आहे, या कंप्लेंटवर मला ऍक्शन घेणं गरजेचं आहे. मी विचारलं तुमच्याकडे पॉवर आहेत का त्या गोष्टीची? कंप्लेंट होती ती नक्की काय केलं? एका विद्यार्थ्यांनी ही पोलीस स्टेशन मधून नाही, एका विद्यार्थ्याची कंप्लेंट आली होती की TRTI, बार्टी, आरटी, सारथी वगैरे विद्यार्थ्यांची नाव आहे जे डबल बेनिफिट घेत आहेत. तर यांनी त्याची कुठलीही चौकशी केली नाही. संस्थेमार्फत त्याने चौकशी करणं गरजेचं होतं की तुमच्याकडे ज्या विद्यार्थ्यांची जी लिस्ट आलेली तुम्ही ते कन्फर्म करा. ते कुठलंही कन्फर्म न करता त्यांनी परस्पर मला ऍडमिशन कॅन्सल केलं. इव्हन मला दिलंच नाही ऍडमिशन. तुला मी ऍडमिशन देऊ शकत नाही, मला बाकीच्या व्यक्तीची चर्चा करावी लागेल, लॉ मेंबरची यावेळी ऍडमिशन झालेलंच नव्हतं? नाही, त्यावेळेला झालं करूनच नव्हतं. घेतलं नाही हो, असं त्यांनी म्हणताय? केलं नाही. आणि मग त्यांनी ती तक्रार त्या विद्यार्थ्याने परत घेऊन घेतलेली. ती तक्रार आता राहिलेली नाही, इनव्हॅलिड झाली. असं म्हणजे आता ती तक्रार परस्पर पण परत- केली गेली आणि परत ती काढून पण घेण्यात घेतलेली. आली. त्यानंतर त्याचं कारण काय? ज्या व्यक्तीने तक्रार केली होती त्याचा ऍडमिशन करण्याचा त्याचा जो फायदा होता तो पूर्ण झाला होता. त्यानंतर त्यांनी ती तक्रार मागे घेतली. मग त्यानंतर प्रोसेस थांबायला पाहिजे होती बरं. की तुम्ही आता ऍडमिशन कंटिन्यू करावं. तरी पण संचालकांनी परस्पर TRTIशी फक्त 5 विद्यार्थी ज्यांना एक टार्गेट केलं होतं, आमचे 5 विद्यार्थ्यांची नावं दिले, यांच्याबद्दल माहिती मागवली, ना कन्फर्म केलं, काहीच नाही. इव्हन त्यांनी गाईडलाईन मागवलेल्या की TRTIने आम्हाला गाईडलाईन द्यावा की या विद्यार्थ्यांबद्दल आम्ही काय कारवाई करावी. त्याबद्दलचं पत्रक स्वतः आयुक्त इथं कुलगुरूंना भेटायला आले, नंतर पत्रक दिलं. एवढं सगळं देऊन सुद्धा यांनी आमचं ऍडमिशन विनाकारण आमचं रद्द केलंय. तुम्ही एक गोष्ट सातत्याने म्हणताय की टार्गेट केलं गेलं आम्हाला.
टार्गेट जी गोष्ट आहे या संदर्भात आपण थोडंसं बोलूयात की म्हणजे यापूर्वी जे लोक TRTI किंवा बार्टीचा लाभ घेत होते आणि विद्यापीठामध्ये सुद्धा CEC मध्ये ते अभ्यास करत होते, CECचा लाभ घेत होते, त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत ह्यापूर्वी काही गोष्टी झालेल्या आहेत का? नाही, याबद्दल कुठल्याच झालेलं नाहीये. म्हणजे ही Even- नियमावली आत्ताच हो, लागू याच करण्यात वर्षी. आलेली आहे. यांच्या ऍडव्हर्टाईज मध्ये कुठलाही उल्लेख नव्हता. इवन मागच्या वर्षी एक मुलगी जी UPSC मधून IAS फॉरेस्ट ऑफिसर झाली, जी महाज्योतीचा लाभ घेत होती, त्यावेळेला यांनी सगळ्याचे सगळे फायदे दिले. आणि आम्ही आता ज्या पद्धतीनं घेतोय फायदा, हा यांच्या डोळ्यात खुपतोय. आणि स्पेसिफिकली फक्त SC आणि STच्याच मुलांना टार्गेट केलं जात आहे. आता जवळपास 30 ते 40 विद्यार्थी असे निघतील की जे विविध प्रकारे वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेत आहेत. TRTIचा, महाज्योतीचा, सारथीचा. मग त्याबद्दल त्यांनी माहिती काढलेली आहे नाही. का? या अशा विद्यार्थ्यांची यादी त्यांनी काढली आहे का? नाही, कुठलेच नाही. त्यांनी नाही काढलेली. कुठलीच यादी फक्त काढलेली. तुमचं म्हणणं आहे की 4 ते 5 विद्यार्थ्यांना टार्गेट करण्यात येत आहे. जातीवादीय भावनेतनं आमच्यावर अन्याय केला जातोय, आम्ही एवढंच म्हणू. कारण की आम्हाला जे संचालक आहेत, आम्ही जेव्हा त्यांना जाब विचारायला गेलो, त्यांनी अक्षरशः आम्हाला हाकललेलं आहे तिथून. एका विद्यार्थ्याला तर त्यांनी वेटिंग मधनच बाहेर काढून दिलं, त्याला तर चान्स पण दिला नाही. माझं नाव नितीन प्रताप सिंग तडवी. मी 2023च्या बॅचला PSI म्हणून सिलेक्शन झालेलं होतं माझं. तर माझं राज्यसेवा मुख्यची परीक्षा होती, त्यामुळे मी त्याला एक्सटेन्शन टाकलं आणि मी इथं अभ्यासाला आलो. तर आमच्या अभ्यासाच्या पिरियडमध्ये जी स्पर्धा परीक्षेची प्रोसेस चालली होती, त्या परीक्षेच्या दरम्यान ह्यांनी एवढा मानसिक त्रास दिला आम्हाला की आम्हाला म्हणजे पेपर खूप खराब गेले आम्हाला. आणि त्यानंतर येणारी जी परीक्षा होती, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025, त्या परीक्षेच्या दरम्यान सुद्धा स्पर्धा परीक्षा विभागाने, तिथले जे कर्मचारी असतील, सहकारी असतील, त्यांनी आम्हाला मानसिक त्रास दिला. त्याचा परिणाम असा झाला की आम्ही सगळे विद्यार्थी पूर्व परीक्षा फेल झालो. आम्ही कधीच पेपर फेल होत नाही, पूर्व परीक्षा पहिल्यांदा फेल झालो आम्ही. ठीक आहे. आणि त्यानंतर पण असं झालं की वारंवार चक्रा मारायला होत्या मला संचालक, फजल फिरदोसी असतील किंवा प्रशासन असेल, वारंवार चक्रात तुम्ही इथं जा तिथं जा, ह्यांना निर्णय घेता येत नाहीये. आणि आमचा जो वेळ आहे, महत्त्वाचा जो वेळ आहे, जिथे आम्ही अभ्यास केला पाहिजे लायब्ररीमध्ये बसून, तर आम्हाला तो करता येत नाही. एक मिनिटं आमच्यासाठी महत्त्वाचा असतो. असा विद्यार्थी असं असतात की चहा सुद्धा प्यायला जात नाही, असे विद्यार्थी अभ्यास करत असतात. तर हे उडाउडीचे उत्तर देतात, त्यांना निर्णय घेता, असे संचालक बसवले की त्यांना निर्णय सुद्धा घेता येत नाही. असं आमच्यासोबत घडतंय. आणि अकार्यक्षम संचालक आहेत. आणि अशी वेळ आणली आमच्यावरती, आज पावसामध्ये, कालपासून आम्ही पावसामध्ये बसलोय 12 वाजेपासून. इथं चिखल सोयी नाही, काय नाही, त्रास होतोय आम्हाला, तरी सुद्धा आम्ही आंदोलनामध्ये बसतोय. रात्रभर आम्ही इथं विद्यापीठाच्या एरियामध्ये झोपलोय. तर तुम्ही पाहू शकता, आज हा दुसरा दिवस आहे. या ठिकाणी विद्यार्थी भर पावसात चिखलामध्ये बसलेले आहेत. खरं तर एक मिनिट त्यांच्यासाठी इतका महत्वाचा असतो की कोणताही सणवार यांच्या आयुष्यामध्ये जोपर्यंत शेवटचा जो टप्पा पार करतात ते आणि त्यांचं जो यशाचा गुलाल आहे तो उधळतात, तोपर्यंत त्यांच्या आयुष्यामध्ये कुठेतरी सतत एक चिंता लागून राहिलेली असते आणि एक मिनिट ते इतका वाचवत असतात आणि महत्त्वाचा तो मिनिट योग्य ठिकाणी वापरात यावा असं त्यांचं म्हणणं असतं. त्याचबरोबर ह्या अशा पद्धतीनं जर त्यांना आंदोलनासाठी बसावं लागत असेल, भर पावसात बसावं लागत असेल, घरच्यांना प्रश्न पडलेले असतात की हा मुलगा आमचा वर्ष करतोय काय. पण जर का ज्या ठिकाणी ज्या शिक्षण संस्था यांना कुठेतरी मार्गदर्शन देण्यासाठी असल्या पाहिजेत किंवा त्यांनी इथे सपोर्ट केला पाहिजेत, त्या विद्यार्थ्यांना मानसिक त्रास देण्यासाठी कुठेतरी भाग पाडतायत का, खरं तर हा एक प्रश्न पडतो. आणि हे सणवार न साजरे करता अशा पद्धतीनं कुठल्याही कुटुंबामध्ये इच्छा असताना ते न जाऊ शकता या अभ्यासाच्या परिस्थितीमध्ये स्वतःला गुंतवून घेत असतात आणि अशा हे गोष्टी वर्षानुवर्ष घडतात. याचं कारण नेमकं काय, याच्या मुळाशी जाणं खरं तर गरजेचं आहे. आपण आता यानंतर विद्यापीठ प्रशासनात स्पर्धा परीक्षा केंद्राचे जे संचालक आहेत त्यांच्याशी या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत आणि त्यांची बाजू आपण या ठिकाणी ऐकून घेणार आहोत.